सुप्रभात मंडळी, मी सायरा सुरेश माटोंकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी चाललेलो आहे गावी बाईकने. गुजरातनंतरची सेकंड लॉंग टूर आहे. आता मोठं ब्लॉग असणार आहे. बाईक वगैरे रेडी केली आहे. आता निघतो. 4 व्हीलर पण आहे आपल्यासोबत, तर मी बाईकने निघतो आहे. कृपया बाईकवर. ही एक गाडी आपल्याबरोबर आणि दुसरी ही आहे. तर मित्रांनो, गाडीवर बसलो, गाडी चालू करतो आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया सर्व घेतले मी. चला. तर मित्रांनो, आता निघालेलं आहे गावी जायला. कोकणात चाललोय मी गावी. कोकणात माझं गाव आहे. 4 व्हीलर पण आहे आपल्या बरोबर. मला बाईकने जायचं होतं, मग बाईक काढली मी. काय विसरलो नाही, सर्व घेतले. फोर व्हीलर मध्ये दीदी, पप्पा आणि मम्मी आहे. दीदी बाईक वरती येत होती. मी बोलला आता नको येऊ, येता नाही. गाडी जस्ट सर्व्हिसिंग करून आणली. पेट्रोल वगैरे पण नाही. चला. पेट्रोल टाकतात गाडीत वाटतं. चला भेटूया पेट्रोल टाकून. मित्रांनो, पेट्रोल वगैरे टाकलं. आता 4 व्हीलरला पेट्रोल नव्हतं, पेट्रोल टाकलं. जातात पुढे, जाऊ दे. पण मस्त पटकन गाडी काढून निघू लगेच. उशीर खूप झालेला आहे निघाला. 6 वाजता निघायचं होतं, खूप लेट निघालो. भारी वाटतं गावाला जाऊन. काही तर ऑफिसची दगदग वगैरे रात्रीचे 1-1, 2-2 वाजता घरी येत होतं. सध्या 2-3 दिवस खूप दगदग होती. ते गेले वाटतं पुढे. एवढ्या फास्ट गेले वाटत नाही. हा, गेले गेले. ती गाडी दिसली आपली. सकाळची लोक चालायला वगैरे येत आहेत. मॉर्निंग वॉक करायला. आपण गाणी लावूया देवाची. तर मित्रांनो, माथेरान रोडला आलेलो आहे.
घराच्या इथून माथेरान हार्डली काहीतरी अर्धा तासावरती, अर्ध्या तासावर असेल, कारण की आम्ही 6:30ला निघालेलो. 7 वाजत आले. मस्त व्ह्यू बघा आता. मस्त इंटरकॉम लावले तर भारी वाटतं राईड करायला. मस्त कानाचे इथे अभंग वाजतायत मस्त, आणि एक राईड आहे खूप भारी येतात. असा निसर्ग असेल तर खूप भारी मजा येते. मला माहित नाही रेकॉर्डिंग होते का नाही, अरे मी माईक घेतलेला तो हेल्मेटच्या आत बसत नाहीये. तर मी मित्राला देणार आहे, तो प्रफुल्लला. तो पण आता हे करणार आहे, गेमिंग चालू करणार आहे. तो त्याला उपयोगाला येईल तो. मस्त आहे, असं सूर्य येतोय समोर. एकदम सकाळ सकाळ राईड करायला आहे ना, खूप भारी मजा येते. गुजरातला जाताना पण आम्ही सकाळीच निघालेलो. माथेरानची ट्रेन जाते इथून. हा बघा ट्रॅक आहे माथेरान ट्रेनचा. हा बघा, हा ट्रॅक आहे पूर्ण. इथून ट्रेन वर जाते. हे एक तर हे बसवाले इंडिकेटर पण देत नाही, तर शाळेची बस चालवतात. कशाला या लोकांना लायसन देतात काही कळत नाही मला. ते दिवसानी नॅनो दिसते मला, खूप दिवसानी दिसते. कारण अभंग प्लस राईड हे प्लस सकाळची वेळ, ते खूप वेगळीच मजा येते. गाडी चालवायला ना कसली टेन्शन असतं, काय नसतं. गाडी काढा, मस्त फिरायला जा, काय बिंदास करा. स्वतःची हक्काची गाडी असली ना तर भारी वाटतं. सॅटर्डे संडे सुट्टी असली, गाडी काढा आणि निघायला जा, कारण एन्जॉय करायचा हाच एक दिवस असतो आपल्याकडे. आता बघू, एकदा एकविराचा प्लॅन करणार आहे. आता गावावरून आल्यावर थोडे दिवस नाही, नंतर मग एकविराला जाऊ. तर बघू, पुण्याला पण जायचं आहे. आता पुण्याचा बघू, पप्पा पण आहेत सोबत. पप्पांबरोबर पुण्याला जाणार आहे बाईक वरती. बघू, त्याचा पण ब्लॉग आला तर काढेल, जमलं तर करेल. व्ह्यू बघा ना, व्ह्यू. सिमेंटचा रस्ता आहे. इतो वडवलीला पोचलो, वडवली. तर 3 मित्र सोबत जात आहेत. कर्जत 8 किलोमीटर.
शाळेतली एक वेगळीच मज्जा होती. शाळेत असताना वाटायचं की बाबा कधी एकदा शाळेतून सुटतोय, कॉलेजला होतोय. नंतर कॉलेजला गेल्यावर वाटलं की कधी एकदा कॉलेज सुटतोय, कामाला लागतोय. नंतर कामाला आल्यावरती वाटतं की बाबा शाळेत होतं तेच बरं होतं. अरे शाळेतले दिवस ते खूप भारी असतात, त्यावेळेस आपल्याला कळत नाही. ते बोलतात ना की एकदा वेळ निघून गेल्यावरती आपल्याला जाणवतं वेळेचा अर्थ. तसं आहे ते. सर्व पोरं शाळेत चाललेले, सर्वांना बाईकडे बघतायत पण. आंबे, आता आंबे यायला सुरुवात होती. कर्जत चालू आलं मित्रांनो, कर्जतला आलो. कर्जतची हद्द चालू आली. उद्या पाडवा. पाडवा म्हणजे आपला मराठी नववर्ष. आंबे बघा किती लागलेत. त्याच ठिकाणी जर मम्मी असते ना, तर मम्मी बोलली असती मला एक आंबा काढू दे. त्या आई साहेबांनी इशारा दिला पुढे जा म्हणून. चला घाट सेक्शन चालू. पप्पा स्लो झाले, पप्पा समजले आता गाडी स्लो घे. तिथे हरण वगैरे आहेत. काय माहिती येतात का नाही, का लिहिलंय फक्त हरण वगैरे आहेत म्हणून. इथूनच रस्ता पालीचा गणपतीला आहे. पालीचा गणपती नाही, खंडोबाला वाटतं पाली. ती पाली वेगळी, पुण्याला आहे ती वेगळी. आनंद नगर. या रस्त्यावर मित्रांनो पावसाळ्यात किती मजा येईल ना. पावसात खूप भारी वाटेल ना या रस्त्यावर. बघा ना, असं हिरवागार निसर्ग मधून आपण मस्त कानामध्ये गाणी चालू. खूप भारी वाटेल पावसाळ्यात इथे.
आता एकदा प्रफुल्लला भेटायला जायचंय. हो नाही, कारण भरपूर दिवस झाले गेलो नाही त्याला ध्रुवला दोघं आहेत, त्यांना भेटायला यायचं एकदा. ऑर्डर आलेली आहे, पाठ चालू झालं की माझ्या पाठीच थांब, पुढे जाऊ नको. गुजरात टूर नंतरची हिची सेकंड राईड आहे लॉंग टूरची. मध्ये कुठे जाऊन आलेलो मी ह्याच्यावरती, कुठं तरी जवळपासच राईड मारलेली मी ह्याच्यावर गुजरात वरून आल्याच्या नंतर. आता ही सेकंड राईड आहे लॉंग टूरची. हा, मित्रांना भेटायला गेलेलो तेवढंच, त्याच्यानंतर तर काय नाही. तेव्हा पण 3 वर्षानंतर आम्ही त्या कॉलेजच्या मित्रांना भेटलेलो मी. ते लोक पण भरपूर बडबडत होते, तू कल्याण सोडून गेलास, बदलापूरला गेला, लांब गेलास, हे गेला. पण आता काय करणार मित्रांनो, जावं तर लागतच ना. तरी तिथे गेलो, त्या मित्रांना भेटलो कॉलेजच्या, लगेच दुसऱ्या दिवशी प्रफुल्लचा मेसेज आला, तू त्यांना भेटायला आला, मला भेटायला आलाच नाही. हा, एवढ्या लांब येऊन पण तू घराजवळ आलास नाही, घराच्या एकदम जवळ होतास. खूप बडबडत होता. खरंच मित्र पाहिजेत असे. आणि सर्व सायकलिंग वगैरे करत करत चाललेत सर्वजण. तर मगाशी 2 गाड्या गेल्या, सुपर बाईक गेली, एक तर जीटी होती आणि दुसरी तर कावासाकीची होती. कुठची होती ते मला बघता नाही आली. मोस्ट ऑफ द थिंग झेडएक्स देणार असावी, नाही तर मग 6R वगैरे जी नवीन लॉन्च झाली ती असावी. बघू, भेटली पुढे तर दाखवतो मी. आता आले 10-15 मिनिटानंतर मग घाट सेक्शन चालू होईल. स्प्लेंडर काय नाही, या लोकांना अशा गाड्या वगैरे बघितल्या ना की मग ऊत येतो रेस वगैरे करायला, हे करायला, ते करायला. तर बघा ना कसा जातोय, बघा ना. माझ्या पप्पांच्या पुढ्यात जाऊन जर ह्यानी उंगल्या केल्या तर 100% मी लिहून देतो, पप्पा याला बडबडणार. हा व्लॉग खूप मोठा होईल. बघू, त्या गावी जाऊन जर मला नेटवर्क भेटला तर मी अपलोड करतो व्लॉग. नाहीतर मग काय, गावावरून आल्याच्या नंतरच मग घरी आल्यावरतीच ब्लॉग अपलोड होईल. एडिटिंग वगैरे असेल थोडाफार, तर बघू. तर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक तर करा. अरे, फॅमिली बरोबर व्लॉग बघा, फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला. आता बघू, या गाडीला फुटरेस लावून घ्यायचे. तर बघू, कारण की पाठी काय दीदी वगैरे बसते राईडला, तर तिला ते पाय ठेवायला भेटत नाही, कारण हा बाईक तर खूप छोटे आहे ते पाय ठेवायचं. तर बघू, आता विचारलंय एकाला आणायला सांगितले फुटरेस हेवी क्वालिटीचे, कारण गुजरातला गेल्यावर दीदीचे खूप पाय दुखलेले. आता व्हिडिओ चेक केल्या, थोडा अँगल चुकलेला. अँगल म्हणजे खालचा व्ह्यू दिसत होता, हा वाला व्ह्यू दिसत होता. म्हणजे रस्ता काय तर दिसतच नव्हता. एक तर माउंटचं काहीतरी मला करावं लागेल. माउंट बहुतेक थोडासा वर घ्यावा लागेल का काय करावं लागेल ते बघायला लागेल. गावी बसल्यावर आता बघू, काहीतरी करू जुगाड. 2-3 गाड्या आहेत, आरामात जायला पाहिजे गाडी घरापर्यंत. 42-49चा एव्हरेज दाखवता आता बघा, 61.
आय लव पाली. पाली नगर पंचायत पाली. पालीला आलेलो आहे. कालच्या जेवणाच्या ढेकर आता येत आहेत मला. काय खाल्लेलं काल काय माहिती. हा मच्छी होती. मित्रांनो घाट सेक्शन चालू आलेलं आहे. वाकणला जाऊ. वाकण वाकण 3 किलोमीटर. काय नजारा आहे यार. हा दादा ओळखीचा आहे. मित्रांनो नाश्ता वगैरे करून आता निघतोय. इथे नाश्ता केला अमोल हॉटेल म्हणून आहे. खूप भारी नाश्ता असतो यांच्याकडे. ते करून आता मी निघतोय. लोक पण नाश्ता ते लोक गाडीतच करतील नाश्ता. तर आपण निघूया चला. ना चावी लावता दरवाजा खोलला. हा बघा हा हॉटेल आहे. हॉटेल अमोल. इथे या नाश्ता करा बिंदास. खूप भारी आहे. आपण निघूया पुढे. मित्रांनो टास्क आलाय. ऍक्च्युली झालं काय गाडीची पीयूसी संपली आहे 4 व्हीलरची. आणि आम्हाला आता समजलं की पीयूसी संपली आहे. तर आता पेट्रोल पंप शोधतोय तर तिथे पीयूसी वाले नाहीये. आता पीयूसी वाला शोधायचं आहे आपल्याला. आम्ही विसरून गेलो की गाडीची पीयूसी एक्सपायर झाली आहे. आता तेच शोधतोय.
तोपर्यंत आपण पेट्रोल फ्यूल करून घेऊया फुलअप. पेट्रोल फुल करतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो टाकी फुल करून आता निघतोय. 680 रुपयाचा पेट्रोल बसला. अगोदर होता थोडा, रिक्स नको म्हणून मग परत फुलअप केली. पप्पा वगैरे गेले पुढे गाडी घेऊन. POC काढली. 1 तास कंप्लीट झाला. इंदापूरची ट्रॅफिक पण निघाली. आता फक्त राहिली आहे नंतरची. आता बघू. गाडीला खूप प्रेम भेटतंय. सुझुकी वाली तुम्हाला इज्जत आहे. खूप भारी गाडी काढलेली अशी. आता मी गुजरातला जाऊन आलेलो ना मित्रांनो. मला हार्डली आहे ना गुजरात काहीतरी आमचं होतं 500-550 काहीतरी किलोमीटर होतं इथून घराच्या इथून. तर तिथून जाऊन म्हणजे 600 किलोमीटर. 600 पण नाही ना, 500 पकडून चाला. चला 500 किलोमीटर गुजरात अप डाऊन 1000 झाले टोटल. प्लस तिथे फिरलो म्हणजे मी आहे ना 1200-1300 किलोमीटर तिथे गाडी फिरवली असेल. 1200-1300 किलोमीटर गाडी फिरवली असेल. माझी गुजरात टूर 1300 किलोमीटरची झाली. आणि मला पेट्रोल देखील किती 2000 रुपयाचा पेट्रोल लागला फक्त गुजरातला. खूप भारी एव्हरेज देते गाडी. इज्जत आहे गाडीला. मित्रांनो मानगावला आलोय. मानगावचं स्ट्रगल चालू. ट्रॅफिक वालं जे मानगावच्या पुढे राहतात ना त्या लोकांना माहित असेल मानगाव मध्ये काय स्ट्रगल आहे ते. तुम्ही तुमच्या घराच्या इथून इथे किती पण स्पीडला या, पण तुमच्या इथे जर ट्रॅफिक लागली तर अर्धा 1 तास तर तुमचा काही इथून हल्लतच नाही. हा काचेमध्ये विस्टॉम दिसते हो कशी, पण दिसते का नाही काय माहित नाही. बघा हाय हाय येल्लो जर्नी. कलर मस्त भेटलाय मला. गाडीचा कलर भारी आवडला. ट्रॅफिक बघा किती आहे. काहीच नाही. कशा अंगावर येतात काय कळत नाही या लोकांचं. चला ना गप एका लेननी. कशाला 2-2, 3-3 लेन बनवतात काय कळत नाही. रस्ता शॉर्ट आहे काय. इथून हरिद्वारला जायला रस्ता आहे. नाही हरिद्वार नाही, कुठचं तरी हे देवस्थान आहे तिथे जायला. हरिहरेश्वर. मित्रांनो तुम्हाला काचेमध्ये गाडी दिसते का नाही काय माहित नाही, पण भारी दिसते बघा त्या रिक्षाच्या काचेत. आपल्याला ना हेल्मेटला जो मी माउंट लावलाय ना त्याची जागा हलवायला लागेल. तो काढून थोडासा वर घ्यायला लागेल, तेव्हा अँगल कुठे तो बरा येईल. कारण हा जास्तच खाली लागलाय तर त्याच्यामुळे अँगल भरपूर चुकतोय. मानगावची ट्रॅफिक सुटलेली आहे. आज काय जास्त ट्रॅफिक नव्हती एवढी. 10-15 मिनिटच फक्त असते. जागा असल्यावर देणार ना तुला, का नाही देणार. उगाच पी करत बसायचं. मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय. पप्पाने बहुतेक मला एक मध्ये गाडी दिसली युटर्न मारताना, पण शुअर नाही की ती आमचीच होती का काय, कारण की मी नंबर प्लेट बघितला नाही. पण आता ते काही दिसत नाहीयेत. पण बघू. मी आत्याच्या इथे आलेलो आहे. आत्याचा रस्ता चालू झालेला आहे. इथून एक
10-15 पण नाही, अर्ध्या तासावरती आत्या राहते, अर्धा पाऊण तासावर. बघूया आत्याची इथे भेट होते काय. आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आत्याच्याच इथे असतो आम्ही. त्यांना फोन केला पण काय प्रॉब्लेम येतोय काय कळत नाही, आवाज जात नाही. चला बघूया. फोन केलेला तर ते लोक मागे युटर्न मारलेलं बोललो ना, तर ते त्यांनीच मारलेलं. ते CNG संपलेला गाडीत, त्याच्यासाठी युटर्न मारलेला. आता फोन केला तर ते बोलतायत की तू जा आत्याच्या इथे जाऊन थांब, आम्ही येतो म्हणून. आता आपण आत्याच्या इथे जाऊ, थांबूया. तेच टेन्शन आलेलं मला, मी बोललो काय आलं, दिसत नाही अजूनपर्यंत गाडी, काय नाही. ते मागे CNG भरायला गाडी त्यांनी थांबवलेली. आलेत पाठीच बोलतात, जिथं आपण ते पोलीसवाले होते तिथून त्यांनी टर्न मारले आतमध्ये. घरी आता ना मित्रांनो, एक आहे ना दाऊदचा बंगला येतो, तर दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो आलेलं आहे आत्याच्या इथे, जवळपास 15 मिनिटाचा रस्ता आहे. खाली गाव बघा ना, दिसत असतील तर तेव्हा ते पूर्ण गाव आहे तिथे, वरून व्ह्यू भारी दिसतो गावाचा. हा बघा दिसतोय तो बघा, पूर्ण व्ह्यू बघा भारी आहे एकदम. समोरून रस्ता आहे, समोर गाव आहेत, घर आहे, डोंगराळ भागात घर. खूप भारी वाटतं, असं निसर्ग खूप भारी आहे इथला निसर्ग. आता पुढे जाऊन खाली थोडासा पुढे जाऊन युटर्न आहे, युटर्न मारला की डायरेक्ट आत्याच्या घरात. आता इथून प्लॅनिंग बहुतेक कुंभ्यात जायचंय, आजीकडे, पप्पांच्या मावशीच्या इथे.
हे लोक अजून भरपूर पाठी आहेत. आपलं डेस्टिनेशन आलंय. आता आपल्याला यू टर्न मारायचा आहे. फोटोशूट करूया का इथे? झाडाची इथं गाडी खाली लावून मस्त फोटोशूट करू. थांबा. फायनली मित्रांनो घरी पोचलेलो. 4 वाजता आलो. आता फ्रेश वगैरे झालो, साफसफाई केली. मग बोलो ब्लॉगचा एंड करूया. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. उद्या गुढीपाडव्याचा पण ब्लॉग येईल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.